यस, नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण आलेलो आहे राजापूर या गावामध्ये. एक आपल्यासोबत एक शेतकरी आहेत आणि त्यांच्याकडून आपण आपल्या प्रोडक्टचा रिझल्ट त्यांच्या शेतामध्ये कसा आलेला आहे आपण त्यांच्याकडूनच ऐकून घेऊयात. सो तुमचं नाव सांगा सर. अविनाश चंद्रकांत बागल. आणि तुमचं पीक कोणतं आहे? एक गुलछडी. गुलछडी आहे. तर गुलछडीमध्ये तुम्ही आमचे सगळे प्रोडक्ट वापरलेत बरोबर. तर तुमची सुरुवात कशी झाली याच्यामध्ये वापरण्याची? सुरुवातीला थोडा करपे होता. मी बोललो तुमच्यावर, तुम्हाला दाखवलं, बघितलं तुम्ही, त्याच्या मला औषध दिलं. त्यानंतर करप्याचं पूर्ण गेलं. आता बऱ्यापैकी चांगला फुटवा झालेला आहे, हिरवळ आहे. बरं, म्हणजे तुम्ही पहिलं करप्याला औषध मारलं होतं, करपा आला होता तुमचा. मग त्याला किती दिवसांमध्ये तुम्हाला याच्यात फरक जाणवला? 4 ते 5 दिवसात नवीन फुटवा चालू झाला, तो व्यवस्थित मला वाटला. ओके. तुम्ही किती वर्षांपासून करताय गुलछडी पीक? जवळजवळ मी 10वीला असल्यापासून करते, जवळजवळ 10 वर्ष झाली. 10 वर्ष झाली सरांना गुलछडी हे पीक घेतात त्यांच्या भागामध्ये, त्यांच्या शेतामध्ये स्वतःच्या. आणि तुम्हाला वेगळं काय जाणवलं का एवढं 10 वर्षात आज? हा, ते जाणवलं. तुम्हाला काय म्हणलं, आता ही जाडी एवढं पाचन कोणाचंच नाही अजून, पण एवढी जाडी. बरं, एवढी जाडीचं पाचन आणि एवढं गुडघ्या एवढं बघा, पाचन कुठंच नाही, गुडघ्याच्या वरती एवढा. ओके. म्हणजे सरांनी जो रिझल्ट सांगितला तो एकदम आपल्याला वेगळा जाणवला. म्हणजे पहिल्यांदा तरी करप्यावरती त्यांना बेस्ट रिझल्ट मिळाला आपल्या प्रोडक्टचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे रोप आहे खाली पीक आहे, ते पिकाची पानांची जी साईज आहे ती पानांची साईज पण प्रचंड रुंदवलेली आहे आणि त्यांची क्वांटिटी पण वाढलेली आहे, फुटवा पण जबरदस्त झालेला आहे. आणि आता त्याच्यामध्ये काडी निघायला पण सुरुवात झालेली आहे. तर काड्यांची संख्या सध्या कंडिशन नुकतीच सुरुवात झालेली आहे. तर नक्कीच याच्यामध्ये त्यांना चांगले रिझल्ट्स मिळतील आणि उत्पन्न देखील याचे नक्कीच वाढेल. शेतकऱ्यांसाठी काही निरोप देताल तुम्ही बाकीसाठी? वापरलं पाहिजे का नाही? काय तुमचं काय प्रोडक्ट चांगले आहेत, वापरले पाहिजे. तुम्ही समाधानी आहात काय प्रोडक्ट वापरून? मी मनापासून समाधानी. मला बघितलं हिरवाळले चांगली गुलछडी, फुटवा वगैरे आहे. येस, जबरदस्त. थँक्यू. तुम्ही चांगला तुमचा वेळ दिला आम्हाला. थँक्यू.